अवैधरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक. नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी. नाशिक शहरात आपले अस्तित्व लपून अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी 8 नागरिकांना गोपनीय माहितीच्या आधारे एका बांधकाम साईटवर संशयित बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून तांत्रिक विश्लेषण करून भारतीय नागरिक असल्याबाबत पुरावा मागितला असता ते उपलब्ध करू शकले नसल्याने 8 संशयित बांगलादेशी नागरिकांना मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. आवाज न्यूज मराठी, नाशिक. नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती. मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत. त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत. तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती. त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती. माळीच्या पुढे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे. काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत. त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशचे जे ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत. काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत. याच्यामध्ये एक जो यातला संशयित आहे तो 12 वर्षापूर्वी आलेला होता. 12 वर्षापासून त्याचं पुणा आणि नाशिक या ठिकाणी वास्तव्य होतं आणि इतर जे आहेत सर्व हे 1 महिना 2 महिना असे अंतराने आलेले आहेत. याच्यामधला एक जो संशयित आहे तो 12 वर्षापासून राहत होता आणि तो नाशिकमध्ये 6 वर्षापासून त्याचं वास्तव्य होतं. पण इतर जे आलेले लोक आहेत त्यांच्या आमच्या तपासाप्रमाणे 1 किंवा 2 महिन्याच्या अंतरावर ते लोक आलेले आहेत. त्यांच्यातील 3 जणांकडे भारतातील काही ओळखपत्र मिळून आलेली आहेत. तर ती कशी मिळाली, कुठून मिळाली याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. याच्यामध्ये लिंक जी आहे त्यांचा जो बांगलादेशातील एजंट असतो तो त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर तो क्रॉस बॉर्डर त्यांना कलकत्त्यामधील एजंटचा कॉन्टॅक्ट करून देतो. ते बॉर्डर क्रॉस करतात आणि त्याच्यानंतर तो जो इंडियामधला एजंट आहे तर तो त्यांना विविध ठिकाणी किंवा जसे हा 12 वर्षापूर्वी आलेला आहे याच्या ओळखीचे काही लोक असतील तर ते त्या लिंकप्रमाणे या ठिकाणी काम करायला येतात.